आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। गोळीबाराच्या घटनेने सांगली हादरली। 14 वर्षीय चिमुरड्याचा गोळीबारात मृत्यू। सांगलीमध्ये भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय चिमुरड्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या 14 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याचा डोळ्यात गोळी घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे। शहरातल्या संजयनगर येथील बाळासाहेब बंडगर यांच्या घरात 7 वाजल्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसत गोळीबार केला। हवेत गोळीबार केल्यानंतर घरात असणाऱ्या 14 वर्षीय वेदांत याच्यावर देखील गोळ्या झाडण्यात आल्या। नंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांच्यासह पोलीस अधीक्षक तुषार जोशी देखील घटनास्थळी दाखल झाले। हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। व्यावसायिक वादातून ही घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। नंतर संजयनगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर शवविच्छेदनासाठी वेदांचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या ठिकाणी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये। उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।